नमस्कार. आपण मेजर्स ऑफ डिस्पर्शन याची थेरी पाहिलेली आहे. आज आपण प्रॅक्टिकल किंवा त्याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण आज अभ्यासणार आहोत. आपल्याला माहित आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन या युनिटमध्ये आपण व्हेरिएशन डिफाईन करतोय. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त डेटा जर असतील तर त्याचं कंपॅरिझन करण्याचा आपण मेथड अभ्यासले बाय युजिंग दी ऍव्हरेज. पण ऍव्हरेज सारखा असेल तर मग कंपॅरिझन करणं शक्य होत नाही. त्यामुळे ऍव्हरेजचे एक लिमिटेशन्स आहेत की ऍव्हरेजमुळे आपल्याला संपूर्ण डेटाचे कंपॅरिझन मध्ये म्हणा किंवा इतर गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला पूर्णपणे माहिती उपलब्ध होतीच अशातला भाग नाही. आणि म्हणून मग आपण व्हेरिएशन, त्या डेटामध्ये व्हेरिएशन किती आहे, व्हेरिएशन म्हणजे आपण काय अभ्यासतोय तर त्याच्या सेंट्रल टेंडन्सी पासून तो जो डेटा आहे तो डेटा किती अंतरावर विखुरलेला आहे. फॉर एक्झाम्पल सपोज दीज आर द नंबर्स x1, x2, x3 सो ऑन xn. आणि हे जे डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड एज अ डेविएशन. दिस डिस्टन्स इज कॉल्ड एज अ डेविएशन. Deviation means x1 minus x bar, x2 minus x bar, that is difference between the observation and its central value or the average is called as a deviation. आणि मग ही जी डेविएशन आहे किंवा यामधलं जे व्हेरिएशन आहे ते व्हेरिएशन त्या डेटामध्ये किती आहे ते आपल्याला पाहावं लागतं आणि त्याच्यावरून मग आपण ठरवतो की तो डेटा रिलायबल किंवा ते ऍव्हरेज रिलायबल आहे किंवा नाही. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर मग ते मेजर्स ऑफ डिस्पर्शन मध्ये जो आपण भाग अभ्यासतोय रेंज, क्वार्टाइल डेविएशन, मीन डेविएशन किंवा स्टँडर्ड डेविएशन, हे चार प्रकारचे मेजर्स ऑफ डिस्पर्शन्स आहेत. आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक ऍब्सोल्यूट मेजर आणि रिलेटिव्ह मेजर. ज्या वेळेला प्युअर व्हॅल्यू असते म्हणजे व्हॅल्यू विथ युनिट इज कॉल्ड एज अ दिस व्हॅल्यू गिव्स अस इन द व्हेरिएशन. But for comparison of the data, we require a coefficients. This value is free from unit and we use this value for the comparison. आणि मग याच्यामध्ये रेंज हा जो पहिला भाग आपण अभ्यासलेला आहे तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो तो पाहूया आपण. आपल्याला माहित आहे की आपल्याला ज्या वेळेला कॅल्क्युलेशन किंवा प्रॅक्टिकलकडे आपण जातो त्यावेळेला आपल्याला तीन प्रकारचा डेटा हा आपल्या विचारामध्ये असला पाहिजे. एक म्हणजे इंडिव्हिज्युअल डेटा, दुसरा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि तिसरा कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. या तिघांच्यासाठी सुद्धा आपण रेंज आणि त्याचा रिलेटिव्ह मेजर म्हणजे कोएफिशियंट ऑफ रेंज या व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट करू. आपल्याला माहित आहे पहा की डेफिनेशन नुसार बाय युजिंग डेफिनेशन हाऊ वी डिफाइन द रेंज. रेंज इज इक्वल टू इट इज द लार्जेस्ट ऑब्झर्वेशन मायनस smallest observation. Here largest observation L is equal to, या डेटा मध्ये लार्जेस्ट ऑब्झर्वेशन कोणता आहे ते पहा. या ठिकाणी 25 इज लार्जेस्ट ऑब्झर्वेशन अँड स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन इज 8. So we take the subtraction of these two values, so we get range is equal to 17. That is 25 minus 8 is equal to 17. This 17 we get as 25 minus 8 is equal to 7. Similarly, we compute the coefficient of range. याचा कोएफिशिएंट सुद्धा आपल्याला काढायचा आहे आणि त्यामुळे त्याचा कोएफिशिएंट ऑफ रेंज is equal to L minus S divided by L plus S, and after substituting या व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट करा या फॉर्म्युल्यामध्ये L minus S आणि L plus S, तर आपल्याला काय येणार आहे L minus S is equal to 17 and L plus S is equal to 25 plus 8 33. So we get the coefficient of range. त्याच पद्धतीनं डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तर या ठिकाणी आपल्याला L किती येतो तर L मीन्स लार्जेस्ट व्हॅल्यू ऑफ X, लार्जेस्ट ऑब्झर्वेशन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल X, आणि S इज इक्वल टू स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ X. सो L लार्जेस्ट ऑब्झर्वेशन किती आहे या ठिकाणी 30.
आणि स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन किती आहे 5. एक लक्षात घ्या, इथं आपण एक्स रॅन्डम व्हेरिएबलचं कॅल्क्युलेशन करतोय. फ्रिक्वेन्सी या त्याच्या सपोर्टिंग आहेत, रिपिटेशन आहे त्या व्हॅल्यूचं. त्यामुळे या फ्रिक्वेन्सी काय त्या डेटामध्ये नाहीत. डेटामध्ये व्हॅल्यूज कोणत्या आहेत 5, 10, 5, 10, 15, 20, 25, 30. सो लार्जेस्ट व्हॅल्यू किती आहे 30 आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती आहे 5. सो हियर 30 and 5. And then using the formula we get R is equal to L minus S is equal to 25 and its coefficient of R is equal to 25 divided by 35. L minus S divided by L plus S. Okay. Now in case of the continuous frequency distribution, आता कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे क्लास इंटरवल अँड त्याच्या फ्रिक्वेन्सीज असतील. इथे एक्झाम्पल आहे मार्क्स 0 to 10, 10 to 20, 50 to 60 and number of students. And here in the case of the continuous or grouped frequency distribution असेल तर L काय येतो मिड पॉइंट ऑफ लार्जेस्ट क्लास. मिड पॉइंट ऑफ largest class and S is equal to midpoint of smallest class. जो सर्वात मोठा क्लास आहे त्याचा मिड पॉइंट म्हणजे L आणि लहान जो क्लास आहे त्याचा मिड पॉइंट म्हणजे S. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये L किती येणार आहे 55 and S is equal to smallest midpoint 5. So define substitute in the formula we get R is equal to 50 and coefficient of R is equal to 50 divided by 55. L minus S divided by L plus S. तर अशा पद्धतीनं रेंज आणि त्याचा कोएफिशियंट आपल्याला या तिन्ही एक्झाम्पल मध्ये म्हणजे इंडिव्हिज्युअल डेटा असू दे किंवा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असू दे किंवा कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असू दे आपल्याला या पद्धतीनं एक्झाम्पल हे सोडवता आली पाहिजेत. पहा अतिशय सोपं आहे. रेंज हे सगळ्यात सोपं कॅल्क्युलेशनच्या दृष्टीने सगळ्यात सोपं असं मेजर्स ऑफ डिस्पर्शन आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला क्वार्टाइल डेव्हिएशन्स त्याच्यात क्वार्टाइल्स आपण शिकलेलो आहोत. क्वार्टाइल डेव्हिएशन हा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल्स हे सोडूया.